हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 11 जानेवारीपर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघणार आहोत. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लगेचच लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 400 कोटी रुपयांच्या फास्ट ब्रीडर रिॲक्टर प्लांटचे उद्घाटन कोठे केले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, तामिळनाडू. अधिकची माहिती बघून घ्या. स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956ला. तामिळनाडूची मुख्यमंत्री आहेत M.K. स्टॅलिन, राज्यपाल आहेत R.N. रवी आणि राजधानी आहे चेन्नई. नेक्स्ट, देशात प्रथमच मल्टी स्पोर्ट्स बीच गेम्स कोठे सुरू झाले आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, दीव या ठिकाणी हे मल्टी स्पोर्ट्स बीच गेम्स सुरू झाले आहेत. आगामी ऑलिम्पिकसाठी अभ्यंगतांना डिजिटल शेंझेन व्हिसा देणारा पहिला युरोपीय देश कोणता देश बनेल? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, फ्रान्स. तर आता फ्रान्सविषयी अधिकची माहिती बघूयात. अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन, पंतप्रधान आहेत एलिझाबेथ बोर्न, राजधानी आहे पॅरिस आणि चलन आहे युरो. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारने 22 जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, छत्तीसगड. कारण याच दिवशी विद्यार्थीमित्रांनो अयोध्येत राम मंदिराचा अभिषेक होणार आहे, त्यामुळे हा दिवस छत्तीसगड राज्य सरकारने ड्राय डे म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता छत्तीसगडविषयी माहिती घेऊयात. स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 2000ला. मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साई, राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिचंदन आणि राजधानी आहे नवा रायपूर. नेक्स्ट, कोणत्या विद्यापीठाला राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2023 देण्यात आला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, जैन विद्यापीठ बेंगळुरू. हा नवोदित तरुण प्रतिभा ओळखण्यासाठी आणि जोपासण्यासाठीचा एक पुरस्कार आहे. भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने हा प्रदान केला आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्यातील आदी केकीर जिंजरला जया टॅग देण्यात आला आहे? तर राईट आन्सर आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचलविषयी अधिकची माहिती बघूयात. स्थापना झाली आहे 20 फेब्रुवारी 1987ला. मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू आणि राजधानी आहे इटानगर. नेक्स्ट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, रश्मी शुक्ला ह्या कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक बनलेल्या त्या पहिल्या महिला आहेत. नेक्स्ट, दरवर्षी प्रवासी भारतीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? राईट आन्सर आहे 9 जानेवारीला. तर लक्षात घ्या, प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी भारतामध्ये 9 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून मुंबईमध्ये परतले होते. 2003 सालापासून दरवर्षी अनिवासी भारतीय नागरिकांच्या भारताच्या प्रगतीमधील योगदानासाठी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जात आहे. नेक्स्ट, परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर प्रवक्ते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे रणधीर जयस्वाल यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच लक्षात घ्या, आपल्याला जून 2022 ते डिसेंबर 2023 पर्यंतचे 3000+ मल्टिपल चॉईस चालू घडामोडी प्रश्न पाहिजे असेल तर आपण 99 रुपयामध्ये परचेस करू शकतात. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील या ठिकाणी दिली आहे. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. त्याच पद्धतीने तुमच्यासाठी होमवर्क आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 400 कोटी रुपयांच्या फास्ट ब्रीडर रिॲक्टर प्लांटचे उद्घाटन कोठे केले? राजस्थान, तामिळनाडू, गुजरात की आसाम? खाली कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.